Hello, good morning. Today we will start with our next article from that receivers, that is characteristics of the radio receivers. So, in the last periods we have seen the functioning of the TRF receiver, that is tune radio frequency receiver, and the super heterodyne receiver, how they are operated and what is the functioning of the block diagram. We have seen the function of each block of the diagram. Okay. So in the next article we start with the characteristics of the radio receivers. The important characteristics of the radio receivers, generally they are sensitivity, then the second one is selectivity and the fidelity. So these are the three important characteristics of the radio receivers. So we will just briefly see one by one. So first we go with the sensitivity. Now all these characteristics which are we are now studying, they are very useful to judge the performance of the radio receiver. म्हणजे जे जे रेडिओ रिसिव्हर आपण वापरतो त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्याकरता, जज करण्याकरता याचा फार उपयोग होतो. सो and these characteristics are measured on the standard operating condition in the laboratory also, using the dummy apparatus or dummy antenna or the dummy measurements. Okay. So first we take the sensitivity. So sensitivity is just defined as the defined as the its ability to amplify weak signals. म्हणजे त्याची जी क्षमता आहे, इट इज डिफाईन्ड ॲज इट्स ॲबिलिटी, म्हणजे क्षमता त्याची कशाची की किती वीक सिग्नलला तो ॲम्प्लिफाय करू शकतो. दॅट इज नोन ॲज द सेन्सिटिव्हिटी ऑफ द रेड्युसिव्हर. इफ द वन ऑफ द सिग्नल इज व्हेरी वीक, इट इज हॅव्हिंग व्हेरी लेस लो फ्रिक्वेन्सी, whether it will be get amplified or not by that receiver, that will be important, and that will just give the ability of that receiver, whether it will amplify that. So sensitivity of a radio receiver, it is defined as its ability to amplify the weak signals. It is often defined in terms of the input voltage that must be applied at the input of the receiver to obtain a standard output or power. म्हणजे जनरली आपण आता ज्यावेळेस मेजर करणार आहोत तर इनपुट व्होल्टेज जे आपण त्याला अप्लाय करतो, इन टर्म्स ऑफ इनपुट व्होल्टेज दॅट मस्ट बी अप्लाइड टू गेट द स्टँडर्ड आउटपुट पॉवर. म्हणजे एक स्टँडर्ड ठेवले तेवढे आउटपुट भेटण्यासाठी किती इनपुट व्होल्टेज द्यावं लागतं त्याच्यावर सुद्धा आपल्याला डिफाईन करता येतं सेन्सिटिव्हिटी. जनरली सेन्सिटिव्हिटी इट इज मेजर्ड इन द मायक्रोव्होल्ट्स ऑर इन डेसिबल्स, डीबी. जनरली जी सेन्सिटिव्हिटी मेजर करतात ती मायक्रोव्होल्ट्समध्ये मेजर करतात, बिलो 1 व्होल्ट आणि किंवा डेसिबल्समध्ये. मग याचे डायग्राम जो दाखवला आहे, हा जो डायग्राम आहे ग्राफ, दिस ग्राफ शोज द टिपिकल सेन्सिटिव्हिटी कर्व ऑफ अ रिसिव्हर. इट शोज द व्हेरिएशन ऑफ द सेन्सिटिव्हिटी ओव्हर द मीडियम वेव्ह बँड ऑफ फ्रिक्वेन्सी. मीडियम वेव्ह बँड म्हणजे काय? MW बँड म्हणजे कोणता बँड असतो? 535 किलो हर्ट्स ते 1640 किलो हर्ट्सची जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे त्याला आपण मीडियम वेव्ह MW बँड म्हणतो. The range between 535 kilohertz to 1640 kilohertz, that range is known as the medium wave band or MW band. Okay. तर हा जो डायग्राम आहे, इट इज शो द व्हेरिएशन ऑफ द सेन्सिटिव्हिटी ओव्हर द मीडियम वेव्ह, दॅट इज स्टार्ट फ्रॉम द 535 टू 1640 किलोहर्ट्स. ओके. आता त्याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा, एक्स ॲक्सिसवर काय दाखवलं, यांनी फ्रिक्वेन्सी घेतलेली बरोबर आहे, 700, 850, 1000 अशी 1600पर्यंत घेतलेली. म्हणजे टोटल जो मीडियम वेव्हचा बँड आहे तो घेतलेला आहे एक्स ॲक्सिसवरती. टोटल हा जो बँड घेतलेला आहे हा इथं टोटल कुठे घेतलेला आहे? एक्स ॲक्सिसवरती. आणि इथे काय घेतलेलं आहे? वाय ॲक्सिसवरती. सेन्सिटिव्हिटी विथ टेकन इन द मायक्रोव्होल्ट्स. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. सो इट विल बी टेकन इन द मायक्रोव्होल्ट्स. So this is the diagram. No, from the curve it is shown. आता याच्यामध्ये जो लोएस्ट कर्व दाखवले तर हायेस्ट सेन्सिटिव्हिटी दाखवली, ते बघा हायेस्ट सेन्सिटिव्हिटी. इट वॉज नियर अबाउट दाखवली किती, जवळपास 850 किलो हर्टच्या आसपास दाखवली ते, की नाही, हायेस्ट सेन्सिटिव्हिटी दाखवली. इट वॉज शोन हिअर. फ्रॉम द कर्व इट इज शोन दॅट द रेडिओ रिसिव्हर इज मोस्ट सेन्सिटिव्ह ॲट अबाउट 850 किलो हर्ट. म्हणजे त्याचा जो कर्व येतो तो दाखवला की नाही खालचा शार्पनेस. So it is more sensitive at about 850 kilohertz. The sensitivity of the receiver is decided by the gain of RF and IF amplifier.
Ag sensitivity, that will be decided by what? Gain of the radio frequency amplifier and intermediate frequency amplifier. This is the graphical representation of the sensitivity. Now we can see how it will be measured. What are the instruments we are using, so that can be seen. So we will see the sensitivity measurement. The sensitivity measurement will be carried out under the standard test conditions. And the AM signal is applied to the receiver through a standard coupling network known as dummy antenna. AM signal जो तयार करून आपण काय करू त्याला it will be applied to the receiver through a standard coupling network known as dummy antenna, and the output power is measured by replacing loudspeaker by an equal value load resistance by connecting the power meter also. So in the diagram it was shown here. See the diagram. This is the AM signal generator, which is having the modulation percentage 30% and the modulating frequency equal to 400 kilohertz. हा जो फर्स्ट ब्लॉक आहे तो दाखवला आपलं काय, इट इज नथिंग बट it was generating the AM signal, amplitude modulated signal. So the modulating frequency FM is equal to 400 hertz, and the depth of modulation or modulation percentage will be how much? 30%. Okay. Then the output of this generator will be given to the AM signal, that will be given to the dummy antenna, and that output will be given to the radio receiver. Now the volume of that radio receiver will be kept at the full volume. जो याचा व्हॉल्यूम असतो, दॅट कंट्रोल व्हॉल्यूम कंट्रोल, तो मॅक्झिमम ठेवलेला असतो आपण. इट वॉज शोन हिअर, मॅक्झिमम ठेवला आहे की नाही, इथे बघा. त्यानंतर then it was connected with the load resistance, R equivalent resistance, and power meter is connected there as shown here to measure the power which we are getting.